आजची ही मोदक रेसिपी नंबर 8 आणि हो, आजचे हे जे मोदक बनवले आहेत ते फक्त एका वस्तूपासून बनवलेले आहेत आणि अगदी कापसापेक्षा मऊ आणि चविष्ट असे मोदक बनवलेले आहेत आणि झटपट अगदी मोजून 10 ते 15 मिनटं लागतात, त्याच्यावर लागत नाहीत आणि खूप छान चवीला लागतात। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे सगळ्यात पहिले मी कढई मांडलेली आहे, त्यात मी 1 कप दूध घालून घेतलेलं आहे। कुठली 1 वाटी वगैरे ते मेजरमेंटसाठी घ्यायचे आहे, कारण की त्याच वाटीने आपल्याला सगळं मेजरमेंट करायचं आहे। त्यानंतर इथे मी 3 चमचे मलाई घालते आहे। तुमच्याकडे जर दुधावरची मलाई नसेल तर तुम्ही 3 कप दूध घ्यायचं आहे आणि त्याला आटवून 1 कप करायचं आहे, म्हणजे तो क्रीमीनेसपणा, रिचनेसपणा त्यात येतो। तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता मिक्स झालेला आहे व्यवस्थित। असं थोडंसं मंद आचेवरच करायचं, जास्त फास्ट गॅसवर करायचं नाही किंवा मीडियम पण करायचं नाही, मंदच आचेवर आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे। त्यानंतर इथे मी घालते 1.5 वाटी साखर। तर इथे साखर आपल्याला 1.5 वाटी घालायची आहे। प्रमाण अगदी बरोबर तंतोतंत आहे, चवीला अगदी छान लागतात, परफेक्ट असे। तर इथे मी 1.5 वाटी साखर घालून घेतली। याला मेल्ट करायचं आहे आपल्याला, पाक येऊ द्यायचा नाही, फक्त मेल्ट करायची आपल्याला। तर इथे बघा व्यवस्थित साखर मेल्ट झालेली आहे। त्यानंतर यात मी वेलची पावडर घालते आहे सोबत। तर वेलची पावडर घालून घेतली आहे, एकदा अजून फिरवून घेते आहे व्यवस्थित असं आणि त्यानंतर बाकीचे पदार्थ घालून घेऊया आपण। तर आता इथे घालते आहे मी 2 वाटी खोबरा कीस। सगळ्यात पहिले मी हे जे बाऊल आहे ते 2 वाटीचं आहे, तर मी टोटल 3 वाटी खोबरा कीस घालून घेते आहे। तर आता अजून 1 टाकते आहे। असे 3 वाटी मी खोबरा कीस घेतलेला आहे, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। आता याला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही जर 3 वाटी खोबऱ्याचं कीस घेतलं आहे, डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, तर त्याला 1.5 वाटी तुम्ही साखर घालायची आहे, म्हणजे जेवढे घ्याल त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे। आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सारण घट्ट होतपर्यंत याला मिक्स करायचं आहे आणि मंद आचेवरच सगळी प्रोसिजर आपल्याला मंद आचेवर करायची आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे। एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान मोदकाच्या रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा। आणि कालच्या रेसिपीत, म्हणजे याच्या आधीची जी 7वी रेसिपी होती मोदकाची, त्यात मी माझ्या घरच्या डेकोरेशनचा व्हिडिओ टाकलेला आहे। तर तुम्हाला माझ्या घरचं डेकोरेशन कसं वाटलं ते पण मला नक्की कळवा। तर आता मी यात घातल्या बघा, सारण पूर्ण घट्ट आलेलं आहे, त्यात मी ड्रायफ्रूट्स टाकले आहे। ड्रायफ्रूट्स टोटली ऑप्शनल आहे, तर इथे मी ड्रायफ्रूट्स घालून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल। आणि बघा सारणाला छान तूप सुटायला लागलं आहे, कारण आपण यात दुधाची मलाई टाकलेली आहे आणि त्याचबरोबर खोबरा किसाला सुद्धा त्याचं तेल सुटतं म्हणून। तर याला छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं, व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि गॅस बंद करून याला गार होऊ द्यायचं। गार झाल्याशिवाय याला हाताळता येणार नाही, कारण की हाताला चटका लागतो म्हणून। तर असं मी सतत फिरवत आहे, कारण की आपली कढई गरम आहे। गॅस जरी बंद केला तरी कढई गरम आहे, तळाला आपलं हे सारण जळू शकते, करपू शकते म्हणून। तर याला सतत फिरवत राहायचं आणि याला गार करून घ्यायचं आहे आपल्याला। तर व्यवस्थित गार करून घेऊया। तर आता हे सारण व्यवस्थित असं गार झालेलं आहे। याला आता मी खालती उतरवून घेते आणि मोदक आपण वळून घेऊया। तर आता याला खालती ठेवते आहे। आता सजावटीसाठी मी घेतले रोज पेटल्स, ड्राय रोज पेटल्स आहेत, त्याला कापून घेतले आणि इथे घेतले बदामाचे काप। तुम्ही काही नाही वापरलं तरीही चालेल। तर मी हा साचा घेतलेला आहे। साच्याला ग्रीस करायची गरज नाही, ऑलरेडी आपल्या ह्या सारणाला, मोदकाच्या सारणाला ऑलरेडी तूप सुटलेलं आहे आणि कोकोनट पावडरचं सुद्धा तेल आहे, त्यामुळे आपल्याला याला मोदकाच्या साच्याला ग्रीस करायची गरज नाही। तर मी रोज पेटल्स आणि बदामाचे काप घालून घेतलेले आहेत आणि आता हे सारणसुद्धा छान व्यवस्थित भरून घेते आहे। तर व्यवस्थित भरून घ्यायचं दोन्ही साईडनी आणि मग साचा बंद करून घ्यायचा। तर व्यवस्थित असं करून घेतले, सजावटीसाठी खूप छान असे दिसतात, चवीला तर खूप मस्त असे लागतात। मी जेवढेही मोदकाच्या रेसिपीज टाकलेल्या आहेत त्या 1 नंबर जबरदस्त अशा रेसिपीज आहेत। नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। तर अशा प्रकारे मी पूर्ण भरून घेतलेलं आहे। झाकण आता पूर्ण साचा बंद केलेला आहे आणि याला व्यवस्थित प्रेस करून घेते। खालती जे एक्स्ट्राचं सारण निघालेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। बाजूचं सुद्धा सारण कडेला जे निघालं आहे ते पण काढून घ्यायचं आहे। आणि आता मी साचा ओपन करते। बघा व्यवस्थित असं साच्याला ग्रीस न करता सुद्धा व्यवस्थित असा मोदक आपला निघालेला आहे, अगदी मस्त
डिझाईनसुद्धा खूप छान आलेली आहे आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. हे मोदक तोंडात टाकताच बरोबर विरघळतात आणि चवीला तर अतिउत्तम असे लागतात. तर मी बाकीचे वळून घेते आहे. तर सगळे माझे मोदक वळून झालेले आहेत. तर कसे वाटले हे मोदक ते मला नक्की कळवा. ही रेसिपी ज्यांना येत नाही मोदक त्यांनासुद्धा शेअर करा, मित्रांना शेअर करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.